आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया कशी साजरी करायची। आता अक्षय तृतीया आपण शहरामध्ये किंवा आजकाल म्हणायला लागलो, पूर्वीच्या काळी किंवा आजही ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीयेला अखिदी असं म्हणलं जातं। आता जे ते ज्यांच्यानुसार बोलीभाषा बदलली की सगळ्या गोष्टी बदलतात, आपला एरिया बदलला त्यानुसार बोलीभाषा बदलते त्यानुसार। पण बघूया आपण अक्षय तृतीयाची पूजा वगैरे कशी करायची। आता अक्षय तृतीया, अक्षय या शब्दाचाच असा अर्थ होतो की ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी गोष्ट। म्हणजे तुम्ही त्या दिवशी कोणती गोष्ट कराल, मग ते तुम्ही पाप करा, पुण्य करा, कोणती चांगलं कामं करा किंवा वाईट काम करा, त्या गोष्टीचं तुम्हाला दुप्पट फळ भेटत असतं। त्यामुळे शक्यतो तुम्ही चांगल्या गोष्टीचा सत्कर्म करण्याचा, नक्कीच पूजापाठ करण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन। आता अक्षय तृतीया त्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा त्यामध्ये हळदी टाकायचं। म्हणजे जे आपण लादी किंवा पाणी घेतो फरशी पुसण्यासाठी, त्यामध्ये हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपण जे काय आहे आपली फरशी पुसून घ्यायची किंवा लादी पुसून घ्यायची। त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो घराचा, तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल, पण जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला स्वस्तिक काढा, ते अगोदर पुसून घ्या सगळं व्यवस्थित स्वच्छ मुख्य दरवाजा। त्यानंतर स्वस्तिक काढा, हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्या। तुमच्याकडे मार्केटमधलं जो रेडीमेड तोरण असतं ते असेल तर ते लावा, ते नसेल तर तुम्ही पानांचं किंवा फुलांचं करून तोरण लावू शकता, खूप चांगलं असतं। म्हणजे घरातली निगेटिव्हिटी जाते आणि घरात एक पॉझिटिव्हिटी येते, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। उंबरठा पूजन देखील त्या दिवशी करायचं असतं, म्हणजे आपण नेहमी करतो, म्हणजे त्या दिवशीही करणारच। आणि आता राहिली गोष्ट आपली पूजाची वगैरे, तर अगोदर आपण देवपूजा करायच्या अगोदर आज जे अन्नपूर्णा आहे आपल्या घरामध्ये, अन्नाची कधीही कमतरता होऊ नये कोणाच्याच घरामध्ये, यासाठी आपण अन्नपूर्णाची पूजा करणार आहोत। म्हणजे आपला जो गॅस आहे तो गॅसची पूजा करून घ्यायची, गॅसच्या समोरची जी भिंत असते त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं, त्याची पूजा करून घ्यायची, गॅसची पूजा करून घ्यायची। आणि नंतर जेव्हा देवपूजा आपल्याला करायची असते तेव्हा जर तुम्ही पितरांची पूजा करणार असता, कारण ह्या दिवशी पितरांची पण पूजा करायची असते, पितरांना जेव घालायचा असतो, आपल्याकडचा जो काही पितृदोष असतो तो नाशवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। मग जर तुम्हाला पितृपूजा करायची असते पितरांची, तर मग तुम्ही काय करू शकता, अगोदर पितरांची पूजा करून घ्या आणि त्यानंतर देवपूजा करा। पण जर तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली देवपूजा केली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता अक्षय तृतीयेच्या त्या दिवशी विशेष म्हणजे तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता। असंही आपण पौर्णिमेला करत असतो सत्यनारायण, तर तुम्ही ह्या दिवशी देखील करू शकता सत्यनारायण। खूप चांगलं फळदायी म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे अक्षय तृतीयेच्या त्या दिवशी, तुम्ही नक्कीच करून पहा। आणि तुम्ही अगर सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करू शकता। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल धन संपत्ती जे काही आहे तुम्हाला पाहिजे, तुमच्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये, संसारामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या तुम्हाला दुप्पट पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्यातली एखादी छोटी गोष्ट घेऊ शकता। आता ह्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते। जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, प्लॉट घ्यायचा असेल, काही तुमचं शुभ कार्य असेल किंवा तुम्हाला दागिने म्हणजे सोनं चांदी वगैरे काही खरेदी करायचं असेल किंवा देवपूजा म्हणजे देवाच्या बाबतीमधल्या ज्या काही वस्तू असतील त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता। खूप चांगला मुहूर्त असतो अक्षय तृतीयेचा, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा आपला अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो। त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही सत्कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। आता या दिवशी आपण दानधर्म वगैरे करायला पाहिजे। आता दानधर्म म्हणजे कसं, आता ह्या दिवशी आपण गोमातेला म्हणजेच अर्थामध्ये आपल्या गाईला तुम्ही दान देऊ शकता। गोमाता आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गाईला किती पूजलं जाते हे तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यासाठी तुम्हाला होईल तेवढं तुम्ही गाईला दान द्या। त्यानंतर येता प्रश्न, आपल्या निसर्गामध्ये जी काही झाडं आहे ज्यांच्यामुळे आपण आहोत, यासाठी आपण त्या झाडांना नक्कीच पाणी देऊ शकता। हे सर्वोपरी पुण्य आहे झाडांना पाणी वगैरे देणं। आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला कुठे काही असेल, म्हणजे अशी व्यक्ती असतील, अशी माणसं असतील की ज्यांना खरंच अन्नाची खूप गरज आहे, त्यांना अन्न पाहिजे, तेव्हा त्यासाठी तुम्ही त्यांना अन्न देऊ शकता। म्हणजे तुम्हाला हवं तसं, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार जेवढं जमेल तेवढं तुम्ही देऊ शकता। आसपास तुमच्या कुठं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन या, पूजा पाठ करा, होईल तेवढं चांगले कामं करण्याचा प्रयत्न करा। आता अक्षय तृतीया असल्यामुळे ज्या गोष्टीचा क्षय होत नाही याचंच नाव अक्षय आहे। त्यामुळे तुम्ही जे काही करता पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टी करा, तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करा, पण जे आहे ते व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये ते दुप्पट भेटणार आहे। तुम्ही निगेटिव्ह विचार केला, तुम्ही पाप केलं तर तेही तुम्हाला तितकं दुप्पट भेटणार आहे। त्यासाठी सांगते, जे करता ते पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह माइंड ठेवूनच करा। म्हणजे दिवसाची सुरुवात पण तुम्ही एक चांगल्या विचाराने चालू करा, म्हणजे उगीच स्वतःबद्दल वाईट विचार करणं हे सोडून द्या, स्वतःबद्दल चांगला विचार करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला भेटेल।
असो, अशा वेगवेगळ्या सणांची माहिती तुम्हाला मी देतच राहील. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.